नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आपल्या डेटाला कशा रीतीने प्रोटेक्ट करू शकतो आणि आपल्या डेटाला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण वर्कशीट्सला कशा रीतीने प्रोटेक्ट करू शकतो, त्याचबरोबर आपल्या एंटायर वर्कबुकला कशा रीतीने आपण प्रोटेक्ट करू शकतो हे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला हाऊ टू प्रोटेक्ट दी वर्कशीट्स। ओके, तर वर्कशीट्स म्हणजे जे आपल्या या शीट्स आहेत त्यांना आपण वर्कशीट्स असं म्हणतो आणि शीट्स असंही म्हणू शकतो। तर या शीट्समधले सेल्सला आपण कशा रीतीने प्रोटेक्ट करू शकतो, जो दुसरा यूजर जो आहे तो यामध्ये काही चेंजेस करू शकणार नाही, अशा रीतीने आपल्याला या शीट्सला प्रोटेक्ट करायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू या टॅबमध्ये यायचं आहे। रिव्ह्यू या टॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे प्रोटेक्ट शीट अँड प्रोटेक्ट वर्कबुक असे दोन ऑप्शन्स दिसत असतील। तर त्यातला प्रोटेक्ट शीट जो आहे ऑप्शन तो यूज करायचा आहे। प्रोटेक्ट शीटवरती मी क्लिक करतोय। आता इथे पॉपअप आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे। आता इथे मी 1 2 3 एक सिंपल पासवर्ड यूज करत आहे आणि इथे काही ऑप्शन्स आहेत जे युजर्सला अलाउ करतात, म्हणजे की जरी ही शीट प्रोटेक्ट असली तरी दुसरा यूजर त्याच्यामध्ये हे चेंजेस करू शकतो। ओके, तर त्यांना आपण टिक करू शकतो, जसं की फॉर्मॅट सेल्स, फॉर्मॅट कॉलम्स। ओके, म्हणजे जरी ही शीट प्रोटेक्ट असली तरी हे तो चेंजेस करू शकतो। आता मी इथे ओके करतोय। इथे बघा री एंटर दी पासवर्ड, अजून एकदा मी 1 2 3 लिहित आहे आणि ओके क्लिक करतोय। आता तुम्ही पाहू शकता जर मी या सेलमध्ये जर चेंज करण्याचा प्रयत्न केला तर पॉपअप येत आहे की द सेल or chart you are trying to change is on the protected sheet। ओके, तर आता मला जर यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर मला पासवर्ड माहिती असणं हे गरजेचं आहे। त्यासाठी मी पुन्हा एकदा अनप्रोटेक्ट शीटवरती क्लिक करणार आहे आणि इथे मला पासवर्ड जो आहे तो एंटर करावा लागणार आहे, जो की आपण 1 2 3 दिलेला होता। मी तो टाईप करतोय आणि ओके वरती मी क्लिक केलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता की मी याच्यामध्ये चेंजेस करू शकतो। तर अशा रीतीने तुम्ही आपल्या शीट्सला लॉक करू शकता। बेसिकली त्या डेटाला तुम्ही सेफ ठेवू शकता आणि दुसरा यूजर जो आहे तो त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकणार नाही। दुसरी जी गोष्ट आहे ती आपण पाहणार आहोत की प्रोटेक्टिंग दी एंटायर वर्कबुक, म्हणजे ही जी आपली एंटायर वर्कबुक आहे त्याला आपण कशा रीतीने प्रोटेक्ट करू शकतो। प्रोटेक्ट वर्कबुक याचा अर्थ असा आहे की जसं की तुम्ही ते पाहू शकता की दुसरा यूजर जो आहे तो याच्यामध्ये काय स्ट्रक्चरल चेंजेस जो आहे तो करू शकणार नाही, जसं की यामध्ये एक्स्ट्राच्या शीट्स ॲड करणं असेल किंवा एक्झिस्टिंग शीट्स जे आहेत ते डिलीट करणं असेल किंवा या शीट्सला हाईड अनहाईड करणं असेल, तर त्या टाईप्सचे स्ट्रक्चरल चेंजेस जो आहे तो दुसरा यूजर करू शकणार नाही। तर त्यासाठी तुम्ही प्रोटेक्ट वर्कबुकवरती क्लिक करायचं आहे। वर्कबुकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड विचारत आहे, 1 2 3 मी इथे देतोय, देन सिंपल पासवर्ड 1 2 3। ओके, री एंटर दी पासवर्ड। ओके, आता तुम्ही पाहू शकता की इथून आपण एक्स्ट्राच्या शीट्स जे आहेत ते ॲड करत असतो, तर ते ऑप्शन्स जे आहेत ते माझ्यासाठी डिसेबल झालेले आहेत। तर मी या वर्कबुकमध्ये कोणतीही एक्स्ट्राची शीट ॲड करू शकत नाही, त्याचबरोबर मी या शीट्सला डिलीट सुद्धा करू शकत नाही। ओके, तर अशा टाईपचे स्ट्रक्चरल चेंजेस जे आहेत ते आपण प्रोटेक्ट वर्कबुकने सेफ ठेवू शकतो की जेणेकरून दुसरा यूजर याच्यामध्ये काही शीट्सला ॲड करू शकणार नाही किंवा आपल्या एक्झिस्टिंग शीट्स ज्या आहेत त्या डिलीट करू शकणार नाही। ओके, तर अशा रीतीने आपण प्रोटेक्ट शीट्सही करू शकतो आणि पूर्ण वर्कबुकलाही प्रोटेक्ट करू शकतो।